काय प्रसंग ओढवलाय हा आमच्यावर। प्रत्येक क्षणी वाटतंय या लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरं जाण्यापूर्वी माघारी वळून निघून जावं। नाही परंतु बाळ बाळ तळमळतंय आमचं। ए बाई चल पुढे, तुला अन्न नको का? चल पटकन, अजून मागच्या नाही द्यायचंय। चल पटकन। थांबा, त्या राजकन्येमुळे आज भुकेल्यांना अन्न मिळतंय। त्या शुभलक्षणी राजकन्येला आमचे अंतःकरणापासून आशीर्वाद आहे। परमेश्वर तिला सुख समृद्धी, यश कीर्ती, धनसंपत्ती देऊ। ही पहा कशी बोलते। ही रानातली गरीब बाई दिसत नाही, ही कुणीतरी वेश पालटलेली उच्च कुलीन दिसते। धराईला अटक करा, कोणी गुप्तहेर दिसते। हे बघ, इथे कोणीतरी आहे। हाही प्रयत्न वाया गेला। सारा मान पडायला लावून आम्ही गेलो होतो तिथे। गेलो होतो नाही नाही, राजकारणाच्या भाषेने घात झालाय आमचा। आमचा नाही, माझा माझा म्हणायला हवं। ओळख बदलून रानात राहायचं तर केवळ वेशच नाही, आणि माशी खेळलेली भाषा देखील बदलायला हवी। हे सारं नंतर बाळ भुकेलंय, मला कोण दूध पाजणार आता? थांब कर। वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज। आता काय करावं? पण आवाज तरी कुठून येत असेल? परमेश्वरा, आता काय करू? परमेश्वरा, या क्षणी माझ्याकडून झालेली कोणतीही हालचाल धोक्याला आमंत्रण ठरू शकते। माझ्या या विझलेल्या डोळ्यांपायी माझ्या बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो, परंतु मृत्यूच त्याच्यावर टपलेला असेल
तर मला असे स्तब्ध बसून चालणार नाही. हे करुणा करा, तर निसर्ग देवताच माझ्या बाळाचं रक्षण करू. का रडतीयस तू एवढं? काय होतंय सौ? का रडतीयस? काय होतंय मला सांग ना. तू दूध का पित नाहीयेस? काय करू मी सांग बरं? तू सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार सांग ना. काय होतंय? काय काय करू मी सांग? काय करू मी सांग? तू सांगितलं नाहीस तर कसं कळेल मला? शांत हो आधी, तू शांत हो. असं नाही सहन नाही होते. शांत राहा बाळा तू. महाराज, क्षमा असावी महाराज. लहान तोंडी मोठा घास घेत आहे. परंतु आपणच जर असा धीर सोडलात तर बाकीच्यांनी कोणाकडे बघायचं? आपल्या पोटी जन्माला आलेली कन्या देवाचा आशीर्वाद घेऊन आलीये हे नक्की महाराज. ती आपली कीर्ती उज्ज्वल करेल यात शंकाच नाही. खरंय तुझं निर्मला. परंतु जन्माला आल्या आल्या ज्या अग्नी दिव्यातून तिला जावं लागतंय ते पाहता आम्हाला आमचे अश्रू आवरता येत नाही. तिला मातेला गमावलं. राजमातांनी तिला दूर लोटलं आणि आम्ही तिचे रडणे थांबवू शकत नाही हो. सांग ना काय होतंय? तू रडतेस का? अरे सांग ना, मी काय करू तुझ्यासाठी? प्रणाम महाराज. बोला मध्य. आज्ञेप्रमाणे राज्यभर सर्वत्र अन्न छत्र सुरळीत चालू आहेत ना? होय महाराज, सर्व काही सुरळीत चालू आहे. फक्त अरण्याच्या सीमेवर एक वेगळी घटना घडली. वेगळी घटना? होय महाराज, तिथल्या अन्नछत्रात एक उच्चकुलीन स्त्री वेश पालटून आली होती. काय? होय महाराज, सैनिकांनी सांगितलं की तिने अतिशय उच्च कोटीचे आशीर्वाद राजकन्येला दिले. जणू आपल्या महाराणीस तिच्या मुखातून बोलल्या असं वाटत होतं. मग? परंतु महाराज, अशी स्त्री अन्नछत्रात कशी येईल महाराज? काहीतरी माहिती काढण्यासाठी वेश पालटून आली असावी. तिला अटक करण्याचे प्रयत्न केले गेले पण ती निसटली. काहीच समजत नाही. आपण सावित्रीला अंतःकरणापासून आशीर्वाद देणारी स्त्री हेर असू शकत नाही. असो, या आपण. आज्ञा महाराज. वेश पालटलेली राजस्त्री सावित्रीला आशीर्वाद. वेश. निर्मला, तातडीनं जा आणि स्वर्गीय महाराणीचं वस्त्र घेऊन या. महाराज. प्रश्न नकोत, जा तुम्ही. आज्ञा महाराज. सत्यवान, सत्यवान बाळा, सत्य महाराणी, सत्यवान वाघ आला. आपला सत्यवान. सत्यवान. ती वाघीण होती. वाघीण? आपल्या सत्यवानाला दूध पाजून गेली ती. खरं सांगताय महाराणी? होय महाराज, अगदी खरं. परमेश्वर देखील आपल्या पाठीशी आहे महाराज. आपण विकल झालो होतो
म्हणून ती निसर्ग देवताच आपल्या सत्यवानाची माता पिता झाली. तुमचा निर्णय योग्य आहे महाराणी. यापुढे आपण राजा राणी नाही, आपण या निसर्गाची लेकरं म्हणूनच जगायचं. काय होतंय का रडतेस तू? काय करू म्हणजे तू शांत होशील? प्रणाम महाराज. तुम्ही नसताना तुमच्या आठवणी, तुमचा स्पर्श, तुमच्या मायेची ऊब अजूनही रेंगाळतीये या वस्त्रावर. मला साऊला दुधाची नाही तर तुमच्या मायेच्या स्पर्शाची तहान लागली. पाहिलंच निर्मला, सावित्रीला तिची आई मिळाली. होय, सावित्रीला आई आणि राज्याला महाराणी. मातोश्री, आता मनाची खोटी समजूत घालण्याची गरज नाही. या कन्येची आणि तुमची काळजी घेणारी महाराणी लवकरच येतेय. दक्षवर्तची रूपवान राजकन्या दक्षसेना. वाघीण दूध पादिसन गेली बाळासी म्हणीत. खरं की खोट लिंगोबा जाणीत. तू तर सकळ लिंगोबावर सोडित. रानाबाहेरील लोक अथे आले अथेच राहते का ते? लिंगोबासी माथा तरी टेकीला असेल का ते? असेच कसे राहत? नगरासीन आले असतील. बुध्या हा आसरा असेल त्याही. काय बुध्याच ठरवीत सार? ना पण ती त्याच्या दारी आली असेल. साऱ्यास माहिती देऊच त्या काम. कोण असीन, कुठून आली असीन, किती दिस रासीन? लक्षण तर आतेच राहायचं दिसत ना. असं ना चालीस. चल सारे जायसन आणि बुद्यास पुशीत.
बाहेर जाण या हो. आहो आहो अहो बाहेर जाण या हो. आहो अहो बाहेर जाण या. आहो जय लिंगोबा. पहा, हे लिंगोबाचं रान असीन. आथे लिंगोबाई लेकर राहीत. परकी ना तुम्ही तर नगरासीन आले असीत. कोण तुम्ही? काय करता नगरासीन? उद्यास कसे ओळखीत? अथेच राहीत का आता? सांगतो, सगळं सांगतो. चाल व राजाही गरीब शेतकरी असेल, नगरासीन त्यास बहु त्रास. नगरात उत्पन्नावर कर असेल, चढीव कर याही माथ्यावर. कुठून देईल? ना कहीन तर सैनिक मारीत जीवास. बाईचे पोटासीन लेकरू आणि सैनिक मागावरी. तर पडू पडू जीव वाचवीत अथे आसरासी नाही. काही घालवू देई तर लिंगोबा बाप न देई. आंधळा बाप्यो आणि पोटी सनबाई तेही अकलिता. बोला बोला. ना 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 ना. परत जात तर सैनिक मारीत जीवास ही खून पक्की. 2 दिवसा हा बिडक पोर पदरी. बायकोई काठी नाजूक, याही डोळी देखीना. सकळ अंधार. बोला जमाती शोभित, याही पाण्यात ढकलो बुडवीत. ना ना अजाबात ना शोभित. सारे ठरवीत, याही अथेच ठेवीत की काय र काय म्हणीसन? जासी नगरास? नाही नाही. मी हा असा आंधळा, पदरी तान लेकरू, पत्नीची प्रकृती प्रसूतीमुळे नाजूक, मागावर हत्यार बंद सैनिक. अशा अवस्थेत आम्ही कुठे जाणार? या रानानं आम्हाला वाचवलं, बुध्यानं आसरा दिला, दिवली मायानं हिची सुटका केली. आम्ही आपलेच झालो. आम्हाला या अरण्याची लेकरं म्हणून सामावून घ्या. ते तर हे रान आणि रानाचं देव ठरवीत. तुम्हा गोंधन करिसन घेऊ लागेल. राणा हे नियम पाळो लागेल. आणि आजच राणा हा जाळ करिसन पाहित. रानदेव काय खून देईत. रानदेव हा म्हणीत असे तर हा, ना म्हणीत असे तर ना. मानत असी तू, मानत असी तर तुकारा देईसन सांग. हे रानदेवा, आता तूच पाठी राखा हो. पुकारा. हु हु हुम्मा. हु हु हुम्मा. हु हु हुमा. हु हु हुमा. हु हु हुमा. पुन्हा आता रानदेवा ही कसोटी. रानदेवा बाळाला निरखी.
पारखीत हुलकावी आणि मगे सांगी बाळ इथे राहील की ना? रानदेवा ना म्हणे तर तूही जाऊ लागीत नगरास. तू तयार असेल रानदेवा ही कसोटीस? छाती ठोकून पाही सोपी ना कसोटी.